ज्यावेळी आपल्याकडे मार्च महिना येतो, शिमगा येतो आणि आपण आपल्या गावामध्ये होळीचा सण साजरा करतो. पूर्वी या गावावर होळी पिटायची आणि रायगडावर होळी पेटली, गावांच्या गड किल्ल्यांच्या होळ्या पेटायच्या. मग त्या होळीमध्ये नारळ अर्पण केला जायचा. जो कोणी बहादर आहे आणि होळीत लागलेला नारळ हाताने बाहेर काढू शकतो अशा फारशी व्यक्तीला भरती. संभाजी महाराज हे 9 वर्षाचे होते तेव्हा हाताने नारळ त्याने बाहेर काढलेला. म्हणून म्हणतात देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावाता, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाचा. संभाजी राजे एक पराक्रमी राजे होऊन गेले. 120 लढाई खेळल्या पण एकही लढाई पराभूत न होणारा राजा म्हणून संभाजी महाराजांची नोंद केली आहे. ग्राउंड मध्ये मूर्ती आपल्या राजांची, ही मूर्ती जगप्रसिद्ध आहे. जगात कुठेही गेलात की बॅनर पोस्टर बाजी मूर्तीची केली जाते. त्याचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्र बुद्धे. मुंबईमध्ये गिरगावमध्ये ही मूर्ती तयार केली आणि या मूर्तीची स्थापना या रायगड भूमीत व्हावी म्हणून आतमध्ये आपण सिंहासन पाहिलं ना छत्रराजांचं, त्या सिंहासनामध्ये ही मूर्ती प्रथम बसवण्यासाठी आणली. राजे आपले सिंहासनामध्ये बसताना पायामध्ये कधी जोडी घालून बसत नव्हते. मूर्तीच्या पायामध्ये जोडी घडवलेत, मोजडी घडवलेत म्हणून तिची स्थापना गादीवर न करता होळी ग्राउंड केली. मूर्तीवर हे छत्र बसवलंय. हे 2 जून 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान मंडळ संभाजी भिडे गुरुजींनी हे छत्र बसवले आणि छत्राचं उद्घाटन करण्यासाठी राजांचे वारसदार साताऱ्यामधून उदयनराजे रायगडावर आले होते. मूर्तीच्या गळ्यामध्ये रोज फ्रेश हार असतो. शिवप्रतिष्ठान मंडळाची सांगलीमधून 2 लोक नेहमी रायगडावर पूजेसाठी येतात. सांगलीतून वेगवेगळी 2 लोक नेहमी येऊन रायगडावर पूजा करतात. ही सेवा अखंड 32 वर्षापासून चालू आहे त्यांची. समोर पसरलेली इमारत आहे मार्केट बाजारपेठ. त्या बाजारपेठीची लांबी आपण पाहिली तरी बाजारपेठ 800 फूट लांब गेलेली आहे. 800 फूट लांब आणि 40 फुटाचा रुंद रस्ता. डाव्या हाताला 22 दुकानं, उजवीकडे 22. एकूण दुकानं पाहिली तर ती 44. पण जमिनीपासून उंचावर का दुकानं उंचावर ठेवण्याचं कारण की त्यावेळीचे लोक रुबाबदार घोड्यावर बसून बाजार करतील आणि घोड्याची हाईट दिलेली. पुढे दुकान, व्यापारी मागे आणि मध्ये मटेरियल राहील इतकी जागा आहे. बाजारपेठेचे प्रमुख होते नागाप्पा. हे नागाप्पा कर्नाटक मधले मूळ व्यापार करायला किल्ल्यावरती आले होते. त्या व्यापाऱ्याला बाहेरच्या ओळखावं आपल्या जनतेने म्हणून 7 नंबरला दुकान देऊन नागाचा सिंबल त्यांच्या दुकानात दिला. हे नागाप्पा होलसेल मटेरियल किल्ल्यावरच्या व्यापाऱ्यांना द्यायचे. गडाच्या पायथ्याशी नाग्या बगाची विहीर म्हणून प्रसिद्ध विहीर. त्या विहिरीतील पाणी, फुलं, फळं पिकवायचे आणि किल्ल्यावरच्या रायगडाच्या बाजारपेठेत विक्री केली जायची. बाजारपेठेच्या खाली व्हाईट पत्र्याची सेड आहे, तो हत्तीखाना. राजाने हत्तीची लहान पिल्लं रायगडास आणली आणि किल्ल्यावर हत्तीनं मोठं केलं. त्या इमारतीला नाव दिलं हत्तीखाना. बाजूने गडाला पायऱ्या आहेत. जी लोक रायगड चढून किल्ल्यावर येतात ते समोर येतात. कॅमेराला खांब दिसतोय, तिथून किल्ल्यावर येण्याचा पाऊल वाटेचा रस्ता. पाऊल वाट चढून आलो की आपण या मैदानात पोहोचतो. तिथून किल्ला बघायला सुरू होईल आपला पायी आलो तर. आणि गड उतरून जायचं म्हटलं तर तिथून उतरायला 1 तास. उतरताना शिरकाई मंदिर, हत्ती तलाव, रायगडाचं मेन प्रवेशद्वार महाद्वार, नाणे दरवाजा हे पॉइंट पाहत आपण रायगड उतरू शकतो. बाजारपेठेतून आता पुढे जायचं तुम्हाला जगदीश्वराच्या देवळाकडे. माहिती देण्याचं काम माझं आहे. तुम्हाला दर्शनाला तिथे जायचं. मंदिर महादेवाचं आहे, जगदीश्वराचं आहे. पण मंदिर आकाराने तुम्हाला एखाद्या मस्जिदीसारखं दिसेल. त्याचं डिझाईन कसं दिसतो एखाद्या मस्जिदाप्रमाणे. मस्जिद सारखा आकार का तर मोगली काळ होता. देवळं मंदिरं बांधलीत की मोगल हे तोडफोड करायचं. आपण बांधलेली देवळं आहेत, मंदिरं आहेत, सुस्थितीमध्ये राहावी, सुरक्षित राहिलं पाहिजे हे सगळं. पण मोगलांची फसवणूक. जर एखाद्या मोगली सरदाराने ते देऊळ पाहिलं की त्या मोगलाला काय वाटलं पाहिजे आपलंच मस्जिद आहे. ते तोडफोड नव्हता, त्याची नासधूस नव्हता, सुरक्षित राहायला पाहिजे मंदिर म्हणजे त्याचं डिझाईन मस्जिद सारखं दिलं. मंदिराच्या आतमध्ये गेलात की शिवलिंग हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि मंदिराच्या समोर व्हाईट कलरचं घुमट दिसतं. मंदिराच्या समोर व्हाईट कलरचं गोल घुमट दिसतंय, ते आहे छत्रपती शिवरायांची समाधी. समाधीचा मूळ चौथरा संभाजी राजांनी बांधला गेला पण समाधीचा जीर्णोद्धार केला ते महात्मा ज्योतिबा फुले. 1869 मध्ये रायगडावरती आले आणि त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला. 1870 ला पहिली शिवजयंती पुण्यामध्ये चालू झाली आणि 1926 ला या समाधीचं रिपेअर, डागडुजी करण्याचं काम पूर्ण झालं होतं. समाधी आणि मंदिर याच्या मध्ये गेट आहे. जसं इथे आपण सगळ्यांनी नगारखाना पाहिला आता उंच गेट, तसं तिथे पण एक छोटा गेट आहे, त्याला पण इतिहासात नगारखाना म्हणतात. आणि त्या गेटच्या पायरीवर सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर असा शिलालेख लिहिलेला आहे. रायगड बांधून पूर्ण केला हिरोजींनी. आणि मग राजांनी राज्यसभेमध्ये हिरोजींना विचारलं की हिरोजी काय इनाम देऊ तुम्हाला? हाती घोडे हवे, जहागिरी हवी, सोनं नाणं हवंय तुम्हाला की धन दौलत? तर त्यावेळी ते हिरोजी म्हटले नाही राज, ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या देवळात याल आणि जिथे तुमचा उजवा पाऊल स्पर्श होईल तिथे माझं नाव लिहा, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर.
हिरोजींचं नाव आहे, जगदीश्वर महादेवाचं मंदिर आणि राजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होऊन तिथून तुमचा परतीचा प्रवास. कारण मनुष्य हा जन्माला आला की वारीतला वारकरी म्हणतो की एकदा तरी पंढरीची वारी करा. जशी आपली जीवनात एकदा पंढरीची वारी, जर प्रत्येक मराठी माणूस, भारतात जन्म घेतलेला प्रत्येक नागरिक हा रायगडावरती येऊन शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होणं पण तेवढं गरजेचं आहे. तर आपले राजे होते म्हणून आपण आहोत. म्हणून कविभूषण म्हटले, काशी हुणकी कला जाती, मथुरा आणि मस्जिद वस्ती, अगर न होते मेरे शिवराय तर आज सुन्नत सबकी होती. राजे जन्माला आले नसते, हिंदू धर्म नष्ट झाला असता, हा पूर्ण धर्म नष्ट होऊन गेला असता, देवळं मंदिरं उद्ध्वस्त झाली असती. म्हणून कविभूषण म्हटलेत की जिजाऊ महासाहेब, जन्माला आलात तुम्ही म्हणून दिसते आम्हाला अंगणामधली तुळस, आणि शिवरायांना जन्म मिळाला म्हणून राहिले मंदिरांवर उंच उंच हे कळस. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पाही, आणि ही आपले हिरे मानके, दुसरी धन दौलत नाही. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, आणि या आपल्या देशाच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभ पाहिजे. इथे आपली महत्वाची जी माहिती आहे ती झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला पुण्यश्लोक.